सक्सेसफुल असे म्हणावे लागेल. या प्रकारे आता पार पडलेली आहे आणि बक्षीस समारंभ 1-2 मिनिटात आपण सुरू करणार आहोत, कारण कॅमेरामॅनची सेटिंग थोडीशी बाकी आहे. कॅमेरामॅन आले का? अच्छा, त्यांची सेटिंग चालू आहे. कॅमेरा एकदा सेट झाला की बक्षीस समारंभाला आपण सुरुवात करणार आहोत. व्हॉलेंटियर्स जे आहेत आपले पाटील परिवाराचे, त्यांना विनंती आहे की खुर्च्या तिकडे आहेत त्या जरा इकडे स्टेजच्या समोर आणल्या तर खेळाडू सगळे येऊन बसतील. सर्व खेळाडूंना विनंती आहे की स्टेजच्या समोर यायचं आहे आणि पाहुण्यांनी स्टेजवर स्थानापन्न व्हायचं आहे. लवकरच आपण बक्षीस समारंभ चालू करणार आहोत. रेडी कॅमेरा. जतीन बघ खुर्च्या जरा आपल्या. हॅलो चेक. 5-10 मिनिटं थांबता ना? याला 5-10 मिनिटं थांबवूया आपण. चला सर्व खेळाडूंना देखील विनंती आपण या जास्त वेळ नाही घेणार. पाटील परिवाराची स्पर्धा मागचे 3 दिवस आपण जसा एन्जॉय केला या स्पर्धेला आणि हे तिसरं पर्व होतं. या तिसऱ्या पर्वामध्ये आपण 3 गटामध्ये विभागलेली ही संपूर्ण स्पर्धा पाहिलेत. पहिला दिवस होता एकावर एक संघ. कालचा दिवस होता ज्या समाजातनं कदाचित पुढे आलोय आपण त्या आगरी समाजातील खेळाडूंसाठी एक व्यासपीठ, एक अशी स्पर्धा असावी त्याचकरता त्यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आला होता. आणि आज प्रेक्षकांना अजून मनोरंजन व्हावं आणि प्रेक्षकांना या चांगल्या क्रिकेटची लज्जत मिळावी म्हणून आज ओपन अर्थात खुला गट अशा 3 विभागामध्ये ही स्पर्धा आपण पाहिली होती. आणि या तिन्ही विभागामध्ये 8-8 संघ खेळले. त्या 24 संघाचं देखील पाटील परिवाराच्या वतीनं मनोपूर्वक आभार आहे की मागच्या 3 पर्वामध्ये आपण दिलेली साथ ती तितकीच महत्त्वाची आहे. कारण कुठलीही स्पर्धा म्हटली कुठलंही आयोजन म्हटलं त्या आयोजनाच्या जोडीला खेळाडूंची साथ देखील तितकीच महत्त्वाची आहे. तर या 24 संघांचं देखील पाटील परिवाराच्या वतीनं मनोपूर्वक आभार आहे. आता थोड्या अवधीत आपण या स्पर्धेचा प्राइज डिस्ट्रीब्युशन अर्थात बक्षीस समारंभ इथे थोड्या अवधीमध्ये आपण करतोय. प्रत्येकाचा वेळ महत्त्वाचा आहे. आज दिवसभर प्रेक्षक वर्ग देखील मोठ्या संख्येने आज उपस्थित होता. आता जास्त वेळ न घेता आपण जातोय. तर 24 संघांचं देखील मनापासून आभार पाटील परिवाराच्या वतीनं. त्याचप्रमाणे जो प्रेक्षक मागच्या 3 दिवसामध्ये या मैदानावरती आला त्यानं क्रिकेटला एन्जॉय नाही केलं आणि प्रेक्षकांनी खेळाडूंची ऊर्जा आपल्या टाळ्यांच्या माध्यमातून ऊर्जा देण्याचं काम देखील केलं. कित्येक प्रेक्षक वर्ग असा होता की ज्यांनी काही प्राईज देखील लावली. त्या प्राईज अजून खेळाडूंना प्रोत्साहन देत होती. त्यांचं देखील मनापासून आभार मानूया. ही संपूर्ण स्पर्धा आपण यूट्यूबवरती DBNच्या चॅनलवरती पाहत होता. तिथे देखील बराच प्रेक्षक वर्ग घर बसल्या या सामन्याचा आस्वाद घेत होता. आपल्या प्रतिक्रिया आपला प्रतिसाद तिथेही नोंदवत होता. त्यांचे आपण मनापासून आभार मानतो पाटील परिवाराच्या वतीनं. कारण तेही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण आज जसं इंटरनेटचं युग आहे त्याच्यामुळे ही स्पर्धा सर्वदूर जाणं घराघरामध्ये पोहोचणं तेही आवश्यक होतं. आणि DBNच्या चॅनलनं हे व्यवस्थितपणे केलेले आहे. कारण DBNचं जे ब्रीदवाक्य राहिलेले आहेत क्वालिटी अँड क्लिअरिटी या दोन्हींवरती DBNनं देखील चांगलं काम केलेलं आहे. समालोचक कक्षामध्ये व्हेरी फर्स्ट डेपासून आमच्या समालोचक कक्षामध्ये पांदूचे भारत राऊत असतील. कालच्या दिवसामध्ये आपण पालघरचे उत्कर्ष पाटील, आमच्या जोडीनं विपुल पाटील देखील होते. रविकांतजी थोड्या वेळासाठी होते. आणि आज नायगावचा एक आवाज देखील आपण ऐकला होता. तो तुषार सोनावणे यांचा आवाज आमच्या समोर ऐकला होता. त्यांचं देखील मनापासून आभार. जे आज या स्पर्धेला
ज्यांचा आवाज आपल्याला लाभला. पंच जे आपण पाहिलं होतं प्रतिवर्षाप्रमाणे खलित शेख असतील, परशुराम पाटील असतील, जगदीश भोईर, गंगाधर पाटील जे पंच म्हणून लाभले होते त्यांचा देखील पाटील परिवाराच्या वतीनं मनापासून आभार आहे. कारण कुठलीही स्पर्धा म्हटली तर पंचांची भूमिका फार महत्त्वाची असते. या सर्वांचा आपण आभार मानतोय. थँक्यू व्हेरी मच. पंच असतील, आमचे DBN चॅनल असतील, समालोचक असतील आणि खास करून आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्यामध्ये ओम साईराम DJ अर्थात रमेशजी निजाई टेंबीपाडा आणि त्यांच्या जोडीनं आमचे DJ डिक्स जॉकी केत्तर यांनी देखील तितकीच चांगली भूमिका निभावली आहे. त्यांचं देखील पाटील परिवाराच्या वतीनं मनपूर्वक आभार आहे. आपण जातोय आपण प्राईज डिस्ट्रीब्युशनच्या दिशेनं. व्यासपीठावरती उपस्थित पाटील परिवाराचे सदस्य देखील आहेत. तर या पाटील परिवाराच्या स्पर्धेला आशीर्वाद देण्यासाठी, आपल्या पुढच्या पिढीने गेलेल्या कार्याला पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांचा मनोबल अजून वाढवण्यासाठी हे पाटील परिवारातील ज्येष्ठ सदस्य असतील, वडीलधारी मंडळी आहेत, ही सर्व तिन्ही दिवस जी उपस्थित राहिली होती त्याच्यामुळे पाटील परिवाराचे जो प्रयत्न होता आपल्या पूर्वजांना, आपल्या वाडवडिलांना किंवा आपल्या दिवंगत व्यक्तींना जो श्रद्धांजली, भावपूर्ण आदरांजली म्हणून या स्पर्धेचं आयोजन नियोजन करण्यात आलेलं होतं ते यशस्वी होऊ शकलं या सर्व घटकामुळे. त्यानंतर महत्त्वाचा भाग होता जे मैदान, हे मैदान बनवण्यामागे पुरापाडा ग्रामस्थ असतील, मनोजी गरज असतील, दिनेशजी असतील, मिलेशजी असतील, या सर्वांनी महत्त्वाचा वाटा उचलला या मैदानाची खेळपट्टी बनवण्यामध्ये. त्याचप्रमाणे मैदानाची ज्यावेळेला मातीचं प्रमाण जास्त होतं ते उडू नये यासाठी सन्माननीय रमाकांतजी म्हात्रे यांनी बरोबर पाण्याची व्यवस्था करून त्या मैदानाला सुशोभित केलं गेलं होतं. त्यांचं देखील मानूया मनापासून आभार की सर्वांचे हातभार लावले. थेंबा थेंबाने तलाव सजतो, हाताहाताने कार्यक्रम फुलतो आणि जे जे कोणी आहेत त्या कार्यक्रमाचे शिल्पकार त्यांचे मानलेच पाहिजे. मनापासून आभार. म्हणून आपण सर्वांचं मनापासून आभार मानतोय. पाटील परिवाराच्या वतीनं ज्या ज्या लोकांनी या स्पर्धेला हातभार लावला त्या सर्व लोकांचं पाटील परिवाराच्या वतीनं मनोपूर्वक आभार. थँक्यू व्हेरी मच. सर्वांचं पुन्हा एकदा आभार मानूया. कदाचित अजाणतेपणे किंवा नजर चुकीने एखाद्याचं नाव राहूनही जाईल. या सर्वांचं मनपूर्वक आभार पाटील परिवाराच्या वतीनं. हे सर्व मंडळी आहेत जी आपण पाटील परिवारातील सदस्य जसा स्क्रीनवरती बघतोय. मग आत्या आहे, काका आहे, जावई आहेत, सुना आहेत, नातू आहेत, नातवंड आहेत, ही सर्व वडीलधारी मंडळी आहेत जी हक्कानं काही चुकलं तरी आपला कान पकडून सांगू शकतील, हक्कानं सांगू शकतील की काय करायचं आहे पुढे जाऊन. पण आज त्यांच्या चेहऱ्यावरती समाधानाचे भाव आहेत की आपली पाटील परिवाराची पुढची पिढी जी आज आपल्या पूर्वजांसाठी जे काय करते ते चांगलं कार्य करते आणि त्यांच्या पाठीवरती कौतुकाची थाप त्यांना देण्यासाठी ही सर्व वडीलधारी मंडळी आज बरोबर व्यासपीठावरती जे आता विराजमान झालेले आहेत. या सर्वांचं देखील तितकंच मोलाचं योगदान आहे. कारण कोणीतरी असावा लागतो मायेचा हात फिरवणारा, कोणीतरी असावा लागतो आपल्या केलेल्या कार्याला शाबासकी देणारा, आणि कोणीतरी असावा लागतो आपण जर चुकलं तर आपला कान पकडून सांगायला की बाबा योग्य काय आहे ते सांगणारा. ही सर्व मंडळी आहेत जे आपल्याला शाबासकी देतात, आपल्या प्रोत्साहन देतात आणि आपलं काय चुकलं तर ते योग्य वेळेला कसं बरोबर करता येईल या सर्व गोष्टी ही मंडळी आपल्याला सांगत असतात. तीन दिवस आपण तुकाराम दादांना ऐकलंय, तर अशा सुश्राव्य अशा कॉमेंट्री जी आपण ऐकली त्याबद्दल त्यांचा आपण एकदा आभार मानूया. पुन्हा स्वतःचं नाव ते कधी घेत नाही. अच्छा, सर्वप्रथम आपण सन्मान चिन्ह देणार आहोत. ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेसाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत आपल्याला केलं आहे त्या सर्वांचा सन्मान होणं यथोचित आहे स्टेजवर. आणि त्यासाठी आपण सर्वप्रथम बोलवणार आहोत वेदिका राकेश पाटील. वेदिका राकेश पाटील ही मुलगी आमच्या गावातली आहे. तिचं योगदान आमच्या समाजासाठी आणि गावासाठी असं आहे की ती पहिली खेळाडू आहे गावातली जी मुंबईला MC आणि वेंगसरकर साहेबांची जी अकॅडमी आहे त्या अकॅडमीत जाऊन तिथे निवड झाली आहे आणि ती तिथे खेळते कंटिन्यू. त्याबद्दल तिचा इथे सत्कार होतो आहे. तर मी विनंती करतो वेदिका राकेश पाटील, जर नसतील तर राकेश पाटील आहेत का इकडे? त्यांचे वडील राकेश पाटील. पोरी आहे का? हा ये वेदिका.
वेदिका आलेली आहे. योगिता पाटील यांना विनंती करतो स्टेजवर यायचं आहे त्यांचा सन्मान करण्यासाठी. योगिता पाटील, मनपूर्वक अभिनंदन वेदिकाचं. अशीच पुढे प्रगती करत राहा आणि पुढे जात राहा. मेहनत कर, खूप मोठी हो. फोटो काढा कोणीतरी एकाने. योगिता, दुसरा सन्मान हा अशा व्यक्तीचा आहे की ज्याच्याशिवाय हे पुरापाडा ग्राउंड पुन्हा उभं राहिलं नसतं. अशा आमच्या गावातील ज्येष्ठ क्रीडापटू, क्रिकेटपटू आणि ज्यांचं नाव पूर्ण म्हणजे आपल्या वसई तालुक्यात प्रसिद्ध आहे असे सन्माननीय श्री पांडुरंगजी घरत यांना मी विनंती करतो स्टेजवर यायचं आहे. पांडुरंग घरत यांनी स्टेजवर यायचं आहे. त्यांचा सन्मान होईल जयेश पाटील यांच्यातर्फे. पांडेतात्या निघायचं हां ठीक आहे. ओके. ठीक आहे, नंतर आले तर त्यांचं नंतर घेऊया. काही सन्मान अजून आहेत महत्त्वाचे, परंतु आपले जे समालोचक आहेत तुकारामजी मांगेला, त्यांना काही पर्सनल अशा अडचणी आल्यात, त्याच्यामुळे त्यांना ताबडतोब निघावं लागणार आहे. तर मी सगळ्यांना विनंती करतो जोरदार एकदा टाळ्या वाजवून आपण अभिनंदन करूया की 3 दिवस आपण एकदम टक लावून बघत होतो आणि आजची जी प्रेक्षक संख्या होती त्यावरून तुम्हाला समजलं असेल की प्रेक्षक कसे वाढतात आणि का वाढतात. तर तुकारामजी तुम्ही जरा स्टेजवर यायचं आहे आणि त्यांचा सन्मान, विश्वास प्लीज त्यांचा सन्मान करावा अशी तुला विनंती करतो. आणि दरवर्षी तुम्ही या स्पर्धेला येता आणि याच्या पुढेही नेहमीच तुम्हाला यायचं आहे. कुठेही काय असेल आमचा फोन आला तिकडे कॅन्सल करायचं आणि इकडे यायचं. तसंच आगरी प्रीमियर लीगला असं तुम्ही असता. थँक्यू, धन्यवाद. असेच भेटत राहा या निमित्ताने. पुढचा सन्मान आहे आपले पिचचे क्युरेटर आणि सगळ्यांना परिचित असं नाव आहे सन्माननीय श्री दिनेश म्हात्रे यांना मी विनंती करतो स्टेजवर यायचं आहे. संदेश पाटील यांना विनंती करतो की त्यांचा सत्कार करायचा आहे. संदेश यांनी. थँक्यू दिनेश, तुमच्या मदतीबद्दल, हेल्पबद्दल थँक्यू व्हेरी मच. त्यानंतर ह्या स्पर्धेसाठी ज्यांचं नेहमी सहाय्य लाभलं आहे आणि लाभत असते असे आमचे दर्शन म्हात्रे, सन्माननीय श्री दर्शन म्हात्रे यांनी स्टेजवर यायचं आहे. आणि मी निलेश पाटील यांना विनंती करतो त्यांचा सत्कार करायचा आहे. दर्शन आहे का रे? नाही आहे ना दर्शन? ठीक आहे. पुढचा सत्कार आहे राकेश पाटील. दर्शन बरोबर टायमावर काय आहे तर तू या वरती या. निलेश पाटील यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. दर्शन, धन्यवाद दर्शन तुमच्या सहकार्य आणि मदतीबद्दल. थँक्यू व्हेरी मच. पाटील परिवारातर्फे पुन्हा एकदा आपले धन्यवाद. पुढचा सत्कार आहे राकेश पाटील. राकेश पाटील उपस्थित नाही आहेत. त्याच्यानंतर आले का? सॉरी मगाशी नव्हता ना, सॉरी. राकेश उपस्थित आहे. राकेश पाटील यांचंही सहकार्य नेहमी असतं. पडद्यामागून जे सगळे सूत्र हलवायचे असतं त्यासाठी त्यांचं सहकार्य असतं. मी विनंती करतो जतीन पाटील यांना स्टेजवर यायचं आहे आणि राकेश पाटील यांचा सत्कार करायचा आहे. थँक्यू व्हेरी मच राकेश. त्यानंतर रमाकांत भाऊ यांना विनंती करतोय मी. सन्माननीय रमाकांत भाऊ म्हात्रे त्यांनी स्टेजवर यायचं आहे. हरकत नाही, त्यांचे छोटे चिरंजीव स्टेजवर आले आहेत. मी विनंती करतो योगेश पाटील यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. भाऊला थँक्यू सांग. काही व्हॉलेंटियर्स त्याच्याबरोबरच आमच्या जोडीला नेहमी असतात असे आपले DBN लाईव्हवाले प्रवीण पाटील यांना मी विनंती करतो त्यांनी स्टेजवर यायचं आहे. त्यांचा सत्कार होणार आहे मितेश पाटील यांच्यातर्फे. प्रवीण पाटील, थँक्यू प्रवीण. तसंच DJ शिवाय काय होऊ शकत नाही आणि DJ शिवाय कार्यक्रमाला मजा पण येऊ शकत नाही.
होय त्याचं दे पॅकेट. आता कमी कर, अर्ध कर. तर असे डीजे वाले आपले आहेत टेंबीपाड्यातले सन्माननीय श्री रमेश निजाई यांनी स्टेजवर यायचं आहे. त्यांचा सत्कार करतील शशांक पाटील. शशांक प्लीज. थँक्यू रमेश. असंच खूप अत्यल्प अशा रेट्समध्ये किंवा दरांमध्ये आपल्यासाठी ते उपलब्ध करून दिलं डीजे. आणि आपण सांगितलं डबल सेट, तर डबल सेट ह्या प्रकारे आपल्याला त्यांचं सहकार्य असतं. तर थँक्यू रमेश. पुढचा बक्षीस समारंभ होणार आहे पुरापाडा मास्टर्स यांचा. तर आजचे उपविजेते आहेत रमेश स्मृती संघ, संघनायक दिनेश म्हात्रे आणि खेळाडू यांनी स्टेजवर यायचं आहे. पुरापाडा मास्टर्स आज जो सामना झाला सकाळी प्रेक्षणीय सामना, त्याच्यामध्ये उपविजेता संघ आहे रमेश स्मृती. आणि इंद्रकुमारजी पाटील यांना मी विनंती करतो त्यांनी त्यांना चषक अर्पण करायचं आहे. सगळ्यांनी स्टेजवर यायचं आहे जेवढे खेळाडू असतील पुरापाडा मास्टर्सचे. खूप छान असा सामना झाला, सामना रंगला आणि शेवटी बाजी मारली रामचंद्र स्मृती या संघाने. तर ह्याच्यानंतरचं जो बक्षीस मिळणार आहे ते रामचंद्र स्मृती विजेता संघ पुरापाडा मास्टर्स स्पर्धेचा. त्यांना मी विनंती करतो कॅप्टन रवी पाटील आज बर्थडे बॉय आहे, त्यांनी आणि त्यांच्या संघाने पूर्ण स्टेजवर यायचं आहे. आणि आपले जे पाहुणे आहेत त्याच्यापैकी हौसावती पाटील यांना मी विनंती करतो त्यांनी त्यांना चषक द्यायचा आहे. पुरापाडा मास्टर्स दोघं बोललं. धन्यवाद रवी. हां, त्याच्यानंतर अंपायर्स यांचा सत्कार होणार आहे. तिन्ही अंपायर्सने आपलं काम चोख बजावलं आहे तिन्ही दिवस. त्याच्यापैकी एक आहे सन्माननीय श्री परशुराम पाटील, ह्यांनी स्टेजवर यायचं आहे. निशांत पाटील यांना विनंती करतो की त्यांचा सत्कार करायचा आहे. सन्माननीय श्री परशुरामजी पाटील, थँक्यू सर. खूप छान असं अंपायरिंग, अजिबात स्पर्धेमध्ये कुठेच गोंधळ नाही, गडबड नाही. धन्यवाद. त्याचबरोबर दुसरे आपले अंपायर्स आहेत सन्माननीय श्री खलीद सय्यद. रोजा असून सुद्धा संपूर्ण दिवस उपवास करून त्यांनी आपली कामगिरी चोख बजावली आहे. खलीद भाई. अथर्व पाटील यांना विनंती करतो, अथर्वनी त्यांचा सत्कार करायचा आहे. अथर्व. खलीद भाई गेले, बहुतेक त्यांचा रोजा सोडायचा असेल. हरकत नाही. अच्छा, खालिद भाई आहे, सॉरी. थँक्यू खलीद भाई. त्याच्यानंतर सन्माननीय श्री गंगाधर पाटील आपले तिसरे अंपायर. कुणाल पाटील यांना विनंती करतो. कुणाल. जयेश दे. जयेश पाटील हे सन्माननीय श्री गंगाधर पाटील अंपायर यांचा सत्कार करतायत. धन्यवाद सर, थँक्यू व्हेरी मच. आता फायनलचा सामना झाला त्याच्यातला जो मॅन ऑफ द मॅच आहे त्याचं बक्षीस वितरण होणार आहे. कोण असेल फायनलमध्ये? अक्षय. येस, अक्षय घरत. त्यांनी 13 बॉलमध्ये 40 धावा काढलेल्या आहेत. अक्षय घरत यांना विनंती करतो त्यांनी स्टेजवर यायचं आहे. फायनलचे मॅन ऑफ द मॅच अक्षय घरत. अक्षयजी आपण यायचं आहे. सुनील पाटील यांना विनंती करतो अक्षय घरत यांचा सन्मान करायचा आहे.
त्याच्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज ह्याचं बक्षीस वितरण होणार आहे. उत्कृष्ट गोलंदाज आहे मेघन. मेघन यांनी स्टेजवर यायचं आहे. स्पर्धेतला आपला उत्कृष्ट गोलंदाज मेघन यांनी स्टेजवर यायचं आहे. अविनाश पाटील यांना विनंती करतो मेघन यांचा सत्कार ताबडतोब. कुठे होता मेघन? पटापट ये. अविनाश पाटील यांना विनंती करतो मेघन यांचा सत्कार करायचा आहे. मेघन हर हुन्नरी खेळाडू आगरी प्रीमियर लीग मध्ये हॅट्रिक घेणारा पहिला खेळाडू. तर मेघन यांना विनंती करतो की त्यांनी अरे मेघन परेश नाही सांगितलं मला त्याला बोलायला. त्याच्यानंतर उत्कृष्ट फलंदाज स्पर्धेतला उत्कृष्ट फलंदाज त्याला देऊ. ठीक आहे. ऋषल कुडू उत्कृष्ट फलंदाज आणि स्टेजवर यायचं आहे. आमच्या महेशभाईंचा चिरंजीव आहे ऋषल. काशीबाई घरत यांना विनंती करतो ऋषलचा सन्मान करायचा आहे आपण. हा ऋषल बोलेल ना. स्टेशनवर मला भेटलेला वसईच्या खूप बोलत होता तिकडे स्टेशनवर. अभिनंदन ऋषल. अभिनंदन पुन्हा एकदा. त्याच्यानंतर मालिकावीर कोण असेल? येस अक्षय यांनी स्टेजवर यायचं आहे. मालिकावीर खेळाडू या मालिकेतला सर्वोत्तम खेळाडू अक्षय यांनी स्टेजवर यायचा आहे. एका हाती त्यांनी मॅच जिंकून दिलं आपल्या संघाला आणि फायनल पण पोहोचून फायनल सुद्धा जिंकून दिलाय. संदीप पाटील यांना विनंती करतो अक्षयचा सन्मान करायचा आहे आपण. कॉंग्रॅच्युलेशन अक्षय घरत हर हुन्नरी खेळाडू आणि चारी दिशेने खेळणारा खेळाडू. धन्यवाद. त्याच्यानंतर आता आपल्यापैकी कोणाला बोलायचं आहे? 2 शब्द. येस सन्माननीय पाहुण्यांपैकी हरेश्वर पाटीलजी आपल्याला संवाद साधतायत. प्लीज. हॅलो. आज गेले 3 दिवस पाटील परिवाराच्या वतीने स्पर्धा आयोजित केल्या होत्या आणि त्या आज पार पडलेल्या आहे. आणि पार पडता जी उपस्थिती लावलेली आहे आमच्या मोठी ताई काशीबाई घरत, तसेच आमचे ज्येष्ठ भाऊजी इंद्रकुमार पाटील, भाची आमची हेमा पाटील, भारती पाटील, हौसा वहिनी, सुनंदा वहिनी आणि इतर चिल्लर मंडळी ह्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम होतोय. सगळ्यांचा हातभार असतो. आमच्या काकांचा, भावांचा, पुतण्यांचा, भाच्यांचा, भात जावयांचा, नातू पंतूचा हातभार असतो. तेव्हा एवढा हा कार्यक्रम आम्ही करू शकतो. आणि त्याच्या जोडीला आपले गावातले मित्रमंडळी सगळी हातभार लावतात. त्याच्यामुळे हा कार्यक्रम आपला होतोय. आणि असेच कार्यक्रम आपल्या मंडळीने चालू ठेवावे. यंदा 3रं वर्ष आहे. आणि जे संघ इकडे आले त्यांनी खेळून जो आनंद घेतला, आनंद दिला, त्यांचे पहिला आभार. कारण संघ आले तर हे होऊ शकतंय. आणि प्रत्येक संघातला प्लेयर शिस्तबद्ध खेळलेला आहे. हा याच्यामुळे आम्हाला एक आनंद झालेला आहे आणि आम्हाला एक सहकार तुमचं मिळालेलं आहे. नाहीतर होते आजाबाची, तशी होता कामा नाही आणि तशी झाली पण नाही. म्हणून सगळे 24 संघाचे मी आभार मानतोय. आणि सगळे आयोजक सहकार्य कॉमेंट्रीवाले होते, अंपायर होते, आपले DJ वाले होते, ह्यांचे सगळ्यांचे आभार आणि आमच्या सगळ्या नातेगोत्यांचे आभार. धन्यवाद. धन्यवाद हरेश्वरजी पाटील. खरोखर आहे की हे पाटील परिवाराचं जे योगदान आहे या स्पर्धेसाठी ते खूप मोठं आहे आणि एका दुसऱ्याचं काम नाही आहे. वसईवरून जे आमचे सगळ्या आत्या मंडळी आहेत ते इकडे येऊन राहतात 3-3 दिवस आणि हा एक वेगळा असा जल्लोष किंवा एक वेगळं आपण सांगू शकतो जत्रा खेळाची अशी भरते इकडे आणि त्याच्यामुळे सगळ्यांना हा मनमुराद आनंद उपभोगायला मिळतो. आणि त्याचबरोबर गावातल्या मंडळींचं सुद्धा सहकार्य असते जसं हरेश्वरजींनी सांगितलं. त्याच्यामध्ये प्रामुख्याने जर नावं घ्यायची तर रमाकांत म्हात्रे पिण्याचे पाणी आणि मैदानासाठी पाणी सिंचन फवारणी पूर्णपणे त्यांनी आपल्यातर्फे करून दिलेली आहे. पीच बनवण्यामध्ये रवी पाटील, पांडुरंग घरत,
दिनेश म्हात्रे, राकेश पाटील, पुरापाडा फ्युचर 11चे सगळे मुलं छोटी आमची, तसेच पुरापाडा ग्रामस्थ सर्व जे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष याच्यामध्ये उपस्थित होते. कारण ते खेळपट्टी बनवणं हे काही खायचं काम नाही आणि 3 दिवस ती टिकली पाहिजे हे पण जरुरी असते. हे सर्व काम आमच्या पुरापाड्यातल्या मंडळींनी केलं आहे, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. मंडप जय बालोबादेव मंडप डेकोरेटर्स यांचे आभार. DJमध्ये आपले रमेश निजा यांचं नेहमी आम्हाला सहकार्य असतं आणि यूट्यूबमध्ये प्रवीण पाटील, या सर्वांचा हातभार आहे. सर्वांचे मनापासून आभार. आणि आता आणि येस इंटरनेटमध्ये सुद्धा स्काय टच त्यांना आम्ही काहीही सांगितलं तरी पण तेवढी त्यांनी क्लिअरिटी आम्हाला दिलेली आहे आणि सर्वांकडून आम्हाला त्याची पोच पावती आली आहे. त्याबद्दल सर्वांचे एकदम मनपूर्वक आभार. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. एक सन्मान अजून राहिलेला आहे. नेहमी आम्हाला जे टुर्नामेंट उतरवतात आम्ही त्यावेळी वेळोवेळी सहकार्य करणारे, भले ते पडद्यावर असो किंवा पडद्याच्या मागे असोत, असे नितीन पुरकर यांचा आम्ही इथे सन्मान करणार आहोत. त्यांचं नेहमी सहकार्य आम्हाला असे आम्ही अविनाश पाटील यांना सांगतो, विनंती करतो त्यांचा सन्मान करा. धन्यवाद. आणि आता आपण पुढच्या बक्षीस समारंभाकडे वळूया. जो मुख्य बक्षीस समारंभ आहे तो ह्या स्पर्धेचा 3रं बक्षिसाचा विजेता संघ आहे, त्यांना मी स्टेजवर आमंत्रित करतोय. आरोही 11 अर्नाळा उत्तर संघ. आम्हाला अभिमान आहे आगरी समाजाच्या पूर्ण गटातून तुम्ही विजेते होते आणि ह्या फायनलमध्ये तुम्ही आलात. फायनल बॉल आउटमध्ये तुम्हाला सेमीफायनलचा सामना खेळावा लागला. त्या सेमीफायनलमध्ये थोडंसं अटीतटी झाली असती अशी परिस्थिती मेघन निर्माण केली, परंतु साईनाथचे जे खेळाडू होते दोन्ही, त्यांचं मी विशेष कौतुक करेन की त्यांनी अजिबात म्हणजे विचलित झाले नाही ते आणि त्यांनी आपल्या संघाला सामन्यामध्ये टिकून ठेवलं, सामना आपल्या हातात काबूत ठेवला आणि शेवटी विजय आरामात संपादित केला. परंतु पुढच्या वर्षीसाठी तुम्हाला मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि पुढच्या वर्षी तुम्ही कमीत कमी फायनलमध्ये तरी याल अशी अपेक्षा करतो. परेशचं ह्या संघासाठी खूप मोठं योगदान आहे. परेश थँक्यू व्हेरी मच आणि धन्यवाद. तुमच्या स्पर्धेत भाग घेतला आणि 3रं बक्षीस तुम्ही आज पटकावलेलं आहे. अच्छा, योगिता पाटील यांना विनंती करतो त्यांनी स्टेजवर यायचं आहे 3रं बक्षीस देण्यासाठी. आणि हेमाताई पाटील आणि योगिता पाटील. तुम्ही जास्त आवाज केला तर तेवढा त्यामुळे आवाज झाला ना. पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन. जोरदार सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवल्या संघासाठी. हा आपला संघ आहे, आपल्या समाजाचा संघ आहे. थँक्यू, धन्यवाद. आता उपविजेता संघ आहे त्यांना मी विनंती करतो. उपविजेता संघ साईनाथ अर्नाळा ह्या संघाच्या खेळाडूंनी स्टेजवर यायचं आहे. सन्माननीय श्री मधुकर पाटील आणि सदानंद पाटील यांना मी विनंती करतो की त्यांना त्यांचा चषक आणि रोख रक्कम त्यांना द्यायची आहे. अच्छा, परेशला काय 2 शब्द बोलायचे आहेत. हॅलो, 2 शब्द बोलतो. आपले पाटील ब्रदर्स चषक 2025 वर्षात 3रे खूप छान पद्धतीने पार पडलेले आहे आणि सर्वांचं मी आभार मानतोय. पाटील ब्रदर्स आयोजक आहेत, सर्व आमच्या आत्या आत्तू काका मंडळी आहेत, सर्व ताई वगैरे आहेत, त्यांचं खूप खूप आभार. आणि खेळाडू आहेत आणि प्रेक्षक आहेत त्यांचं सुद्धा मनापासून धन्यवाद करतो. आणि आमचे आगरी समाजमधला आमचा संघाला तर आम्हाला अभिमान आहे आणि आगरी समाजाचा अभिमान आहे. त्यामुळे खरोखरच जय आगरी समाजाचा मला अभिमान आहे. खरोखर टुर्नामेंट असली तर आपला एक गट ठेवा आगरी समाजाचा, आपलं एक समाजाचं नाव होते, त्यामुळे आपले एक समाजाचा एक गट ठेवा, हेच मी बोलतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आगरी. येस, जय आगरी. आणि परेश म्हणजे आम्हाला अभिमान वाटतो सांगायला की हे पाटील चषक जो आहे ह्या पाटील चषक स्पर्धेपासूनच आगरी समाजाचा गट आपण चालू केला आहे. अगोदर कुठेच नव्हता तो. अशा मोठ्या टुर्नामेंटमध्ये म्हणजे आगरी लोकांच्या स्पर्धा होतात फक्त, पण जी मोठी टुर्नामेंट आहे त्याच्यामध्ये एक पूर्ण दिवस हा आगरी लोकांसाठी ठेवला आहे. त्याच्यामुळे पाटील सगळ्या परिवाराचं मी मनापासून आभार मानतो.
या स्पर्धेत ते ठेवलं आहे आणि ते कायम राहील अशी अपेक्षा पण करतो. तर उपविजेता संघ साईनाथ 11 यायचं आहे आपण प्लीज. हां, मधुकर पाटील आणि सदानंद पाटील यांनी पुढे यायचं आहे. चार्ल्स तुम्हाला बोलायचं आहे या काहीतरी का साईनाथ संघ आला म्हणजे इथे मागच्या वर्षीची मॅच आम्हाला आठवते. चार्ल्स हा असा एक खेळाडू आहे त्यांनी 2 बॉलमध्ये शेवटचे 2 सिक्स मारून सामना साईनाथच्या बाजूने झुकवला होता. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी 2 शब्द इथे बोलायचे आहेत संघासाठी आपल्या. खेळू शकतो नाही. उत्तम आयोजन नियोजन होतं आणि पाटील ब्रदर्स चषक हा 3 वर्ष झाले ते टुर्नामेंट्स ऑर्गनाईज करतात आणि नवीन नवीन काहीतरी त्यांच्याकडून आम्हाला बघायला पण भेटतं, शिकायला पण भेटतं आणि खेळायला पण ते संधी देतात. त्याबद्दल त्यांचे आभार. आणि असंच पुढे तुम्ही सहकार्य क्रिकेट टीम किंवा क्रिकेट प्लेयर्सला करत राहिले तर ॲटोमॅटिकली आपल्याकडून पण चांगले मोठे प्लेयर घडू शकतात. कारण आत्ताच्या घडीला पैसा उभा करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण खूप मंत्री संत्री बघितलेत, कोण खिशे रिकामीच दाखवतात. हे फक्त आपल्याकडूनच होतं. कारण हे आम्ही खेळतो बाहेरची पब्लिक आपल्याकडे जेवढं बाहेर सपोर्ट आहे ना आपली पब्लिक नाही देत. तुम्ही देतायत मग तुमचे मनापासून आभार या पाटील परिवाराचे. आणि असंच आम्हाला सहकार्य करत राहा. आम्ही तुम्हाला चांगला खेळ, चांगले प्लेयर येतील, चांगलं खेळून जातील ही पण अपेक्षा करतो. थँक्यू. थँक्यू चार्ल्स. सांगतो मला बोलता येत नाही, केवढा वेळ बोलला बघ. अच्छा, आता स्पर्धेचा विजेता संघ जोरदार टाळ्यांनी स्वागत झाली पाहिजे. शिवान स्पोर्ट्स आपण स्टेजवर यायच्या सर्वांनी. अक्षय घरत आणि टीम म्हणजे 3 वर्ष झाली पाटील चषक स्पर्धेला. 3 वर्ष सतत विजेता संघ आहे शिवान स्पोर्ट्स. खरोखर टाळ्या झाल्या पाहिजे स्पोर्ट्स संघासाठी. विश्वनाथजी आणि अक्षय घरत असे महत्वाचे खेळाडू या संघात आहेत. मी विनंती करतो हरेश्वर आणि भास्कर पाटीलजी यांनी पुढे यायचं आहे आणि त्यांना चषक आणि रोख रक्कम द्यायचे आहे. या पुढे या दादा. ओके, त्यांना चषक दे, फोटो काढू दे पहिला. फोटो काढला म्हणजे मग बक्षीस नाही मिळणार. पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन पूर्ण संघाचं. आणि सतत तुम्ही या स्पर्धेला इथे येता आणि आम्हाला तुमच्या खेळातून खूप काही शिकायला मिळतं, बघायला मिळतं तुमचा खेळ. कारण एक विकेट घेणंसुद्धा तुमची किती मोठं काम आहे हे या स्पर्धेतून आम्हाला दिसलं. आणि अक्षय घरात यांना विनंती करतो. अक्षय, तुला 2-2 बक्षिसं मिळली, तुला काहीतरी बोलायला लागेल. सवालच नाही, आमचा आगरी माणूस आहे तर आगरी माणसांनी काहीतरी बोललं पाहिजे. आणि अर्नाळ्याचे आपले जावई आहेत, म्हणजे सगळ्यांचे आपले जावई आहेत. अक्षयजी प्लीज, तुम्हाला कसं वाटलं स्पर्धेत खेळून? प्लीज जरा 2 शब्दात सांगा आम्हाला. खूप छान वाटलं इथे खेळून, कारण लगातार 3 वर्ष इथे फायनल खेळतात आणि आमची टीम कधीच एकत्रच सर्व असतात आणि फायनल जिंकतात. खूप छान वाटते. थँक्यू. आणि दरवर्षी तुम्ही या स्पर्धेला असाच सहभाग द्याल अशी तुम्हाला विनंती करतो. आणि या तुम्ही, तुमचा खेळ आम्हाला बघायला नक्की आवडेल. धन्यवाद. आणि पुन्हा एकदा सर्व पाहुण्यांचे मी आभार मानतो की तुम्ही आपला वेळ देऊन 3 दिवस किंवा आज सुद्धा इथे हजर आहात आणि हा बक्षीस समारंभ व्यवस्थित पार पडला. पुन्हा एकदा सर्वांचे ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत केली आहे आम्हाला ही स्पर्धा संपन्न होण्यासाठी, त्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो. पुढच्या वर्षी अशीच भरघोस मदत करा आणि ही स्पर्धा यशस्वी करा ही तुम्हाला विनंती करतो. आणि हा प्रोग्राम संपला असं जाहीर करतो. थँक्यू, धन्यवाद.
हा पाटील कंपनीचे सगळे परिवारातले कोण पांडुरंग आलेले पांडुरंग